ओम नमः शिवाय. श्री काशीखंड कथासार अध्याय पहिला. मंगलाचरण. श्री गणेशाय नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. नमः पार्वती पते हर हर महादेव. भगवान शंकरांचं वर्णन केलं आहे. अंगाला भस्म लावलेल्या कोट्यावधी सूर्यांचे तेज असलेल्या त्रिनेत्र महादेवाची उपासना करावी. मस्तकावर चंद्रकोर धारण त्यांनी केलाय. नंदीवर बसलेले आहेत. त्यांच्या हाती त्रिशूल आहे. महाबलवान ज्याच्या ध्वजावर नंदीचे चित्र आहे अशा पार्वतीसह असलेल्या भगवान शंकराला माझा नमस्कार असो. पुढे जाऊन श्री गणेशाची स्तुती केली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे पार्वतीच्या पुत्रा, सर्व जगाचे कारण असलेल्या नाशवंत जग आणि अविनाशी ब्रह्म यांना व्यापून राहिलेल्या हे गजानना, तूच माझा स्वामी आहेस. अरे हे एकदंता, तू कमरेला सर्प गुंडाळला आहेस. तुझ्या मस्तकाला शेंदूर लावला आहे. तू अंगाला चंदनाची उटी लावलेली आहेस. तुझा मुकुट रत्नखचित आहे. तू मस्तकावर चंद्र धारण केला आहेस. तू 14 विद्यांचा सागर आहेस. वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यानंतर त्याला कोवळी कोवळी पाने फुटतात, त्याप्रमाणे हे गजानना, तुझ्या कृपेने कवींना ज्ञान प्राप्त होते. तुझी मी स्तुती करणे म्हणजे सूर्याला ज्योतीने ओवाळणे आहे. गणेशा, तू माझ्यावर कृपा कर म्हणजे माझे हे ग्रंथलेखन सिद्धीला जाईल. पुढे जाऊन सरस्वतीला वंदन केले आहे. शारदा शारदांभोज वदना वदनांबुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. हे देवी सरस्वती, तू ब्रह्मदेवाची कन्या. तुझ्या हातात वीणा आहे. तुझ्याकडून कवींना सर्व विद्या मिळतात. तू शुभ्र वस्त्र नेसली आहेस. सोनेरी रंगांची कंचुकी तू घातली आहेस. बकुळीच्या आणि मालतीच्या फुलांच्या वेण्या तू केसात माळल्या आहेस. तुझे गायन अत्यंत सुरेल आणि नवरसांनी असं पूर्ण आहे. तू कपाळी कुंकुम तिलक लावला आहेस. तुझे रत्नासारखे दात ओठांतून चमकत आहेत. हे शारदे, तू विचार रत्नांची खाण आहेस. तुझ्या रूपगुणांपुढे माझे कवित्व म्हणजे हिरे आणि मोती यांच्या पुढे मातीचे खापर आहे. गंगेच्या पाण्याने गंगेलाच अर्घ्य द्यावेत, त्याप्रमाणे तुझ्याच शब्दशक्तीने मी तुझी स्तुती करीत आहे. माझे काव्य पूर्ण करण्यास तू मला स्फूर्ती दे. हे सरस्वती, तू मला ज्ञान दे. पुढे जाऊन श्री गुरूंना, सद्गुरूंना वंदन केलं आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता म्हणाले, मी माझ्या गुरुला नमस्कार करतो. गुरुची तुलना इच्छिलेले सर्व देणाऱ्या कल्पतरुषी आणि चिंतामणीशीच करता येईल. गुरु ही संसार समुद्रातून तारून नेणारी नौका आहे. गुरु मोक्ष देणारा आहे. गुरु शब्दरूपी अंजन म्हणजेच काजळ माझ्या डोळ्यात घालतो आणि मला नवीन दृष्टी देतो. दृष्टी असलेला माणूस आंधळ्याला धरून चालवितो, तसे गुरु मला मार्गदर्शन करतो. त्याने आपला अभय देणारा हात माझ्या मस्तकी ठेवावा म्हणजे हे लेखनाचे काम मी त्याच्या उत्तेजनानं पूर्ण करीन. आता वेदांचे केवळ सार असे वसिष्ठ ऋषी, त्यांची पत्नी अरुंधती, त्यांचे श्रेष्ठ पुत्र पराशर यांना नमस्कार असो. 18 पुराणे लिहिणारे महर्षी वेदव्यास ऋषी, वैशंपायन रामायण लिहिणारे वाल्मिकी ऋषी यांना माझा नमस्कार असो. व्यासांचा मोठेपणा काय सांगू. त्यांनी
4 वेदांचे सार काढून 18 पुराणे लिहिली आणि भगवान शंकरांना प्रसन्न केले. आता सगळ्या श्रोत्यांना वंदन असो, कारण तुम्ही श्रोते महेशाची या मूर्ती. या सर्व श्रोत्यात मोठे चिकित्सक श्रोते आले आणि सामान्य श्रोतेही आले. ते रात्रंदिवस ऐकण्याची इच्छा करतात, म्हणूनच बोलणाऱ्यांना उत्तेजन मिळते. भगवती पार्वतीने प्रश्न विचारला आणि भगवान शंकराने तिला उत्तर दिलं. त्या प्रश्नोत्तरांतूनच व्यासांनी पुराणं लिहिली. शिवपुराण, विष्णुपुराण, ब्रह्मपुराण, भविष्योत्तर पुराण, लिंगपुराण, ब्रह्मांड पुराण, स्कंदपुराण, पद्मपुराण, मार्कंडेय पुराण, मत्स्य पुराण, कूर्म पुराण, वराह पुराण, अग्निपुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण, नारायण पुराण, वामन पुराण, गरुड पुराण आणि शेवटचे श्रीमद भागवत पुराण अशी 18 पुराणे शंकर पार्वतीच्या संवादांमधून निर्माण झाली आणि वेदव्यासांनी ती लिहून ठेवली. नाना फुलांमधला मध जसा गोळा करतात आणि मोहळात साठवितात, त्याप्रमाणे स्कंद पुराणाचा सारांश काढून मी हे काशीखंड पुराण रचले आहे. माझी भाषा बेताची असली आणि मूळचे पुराण श्रेष्ठ आहे. रस्ता वाकडा असला तरी त्यावरून वाहणारी गंगा आपणाला पवित्र करते. त्याप्रमाणे हे श्रोत्यांनो, आता इकडे लक्ष द्या. काशीखंड ग्रंथ मनःपूर्वक वाचा, म्हणजे तुमच्या मनातील पापे नाहीशी होऊन ते शुद्ध होईल. भगवान शंकरांनी स्वतःला राहण्यासाठी हिमालय आणि विंध्य पर्वत यांच्यामध्ये श्रेष्ठ असे काशी क्षेत्र निर्माण केले. तिथे एकदा नारद ऋषी आले. मग त्यांनी मणकर्णिका क्षेत्रात स्नान केले, विश्वनाथाचे दर्शन केले. मग ते ओंकारेश्वर तीर्थाला गेले. येथूनच काशीखंडाची कथा सुरू होते. शिवदास गोमा कवी ती आपणास सांगत आहे आणि ही कथा आपण मनापासून ऐका. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.